त्यांच्याबद्दल तर काही जास्त बोलता येणार नाही, त्यांच्यासमोर आपला अभ्यास फार कमी आहे. परंतु संत तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिलेला आहे मागणीचा, खरं तर तुम्ही विचार करा की तुम्ही कुणालाही काही मागू शकता का, असा सहज काही न करता. काही मागू शकत नाही आपण, कारण संत म्हणतात की काही मागावं नाही देवाकडे, आणि काही न मागणे सुख संपत्ती आज्ञाचारे धने. संत तुकाराम महाराज म्हणतात की संत कधी काही देवाकडे मागत नाही. विठ्ठल विठ्ठल तर या 7 दिवसामध्ये प्रत्येकाकडून काही ना काही सेवा घडलेली आहे. कुणाची झाडण्याकडून म्हणजे झाडण्याच्या निमित्ताने सेवा घडलेली आहे, तर कुणी इथे सळा टाकलेल्या आहे त्या निमित्ताने सेवा घडलेली आहे. आणि प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी टाकली त्या निमित्ताने सेवा घडलेली आहे. जर मनामध्ये भाव असेल तर की देवाची सेवा करत आहे, हा भाव मनात असेल तर सेवा घडलेली आहे. नाहीतर इथे असू नये, जर तुमचं मन बाहेर असेल तर ते सेवा घडणार नाही. कारण जो सेवा करणारा आहे आणि प्रवचन करता जो आहे आणि श्रोतेचे वर्ग आहेत, या सर्व लोकांना समान फळ आहे. गाता ऐकता समानची घडे, संत तुकाराम महाराज म्हणतात समान फळ आहे दोघांनाही आणि सेवा करणाराही. तसंच शेतावरती कोणी काम करत असेल आणि त्याचा मन की मला प्रवचन ऐकायचं होतं यार, परंतु मला जाता आलं नाही, असं जर म्हणत असेल तरी पण त्याला हात फळ मिळेल. कारण संत म्हणतात गाता ऐकता समानची घडे, आणि चित्त जर त्या गोष्टीकडे लागला तर त्याचा फळ आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक कीर्तनकार म्हणतो की कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, हा सेवेकरता घेतलेला अभंग कुणाच्या सेवेकरता? देवाच्या. या विषयावरती मला बोलायची इच्छा नाही, परंतु मला बोलावं लागेल. सध्या कलियुगामध्ये जिकडे तिकडे भागवत, कीर्तन, पूजा पाठ, आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी भक्ती करत आहे. तो हिंदू धर्मातून निघून गेलेला असेल किंवा हिंदू धर्माच्या विरुद्ध जो व्यक्ती असेलही, त्यालाही वाटते की मी भक्ती करत आहे. आणि आमच्यासारख्याने वाटते की आम्ही भक्ती करतो आणि समाजाला योग्य मार्ग देत आहोत. मग हा कलियुग आहे का सतयुग आहे माय बाप? कलियुग आहे का सतयुग आहे? याच्यामध्ये जर याची लक्षण पाहिला तर सगळीकडे भक्ती दिसत आहे. लक्षण कुठं आहे? लक्षण नाही याच्यामध्ये. कारण की महाराजांनी आपली मर्यादा सोडलेली आहे. ती कशी म्हणाल? कीर्तन करताना जो कीर्तन विकतो आणि घेतो, या दोघांनाही नरकामध्ये जावं लागतं. दोघांनाही. हे गंभीर होण्याचा प्रश्न आहे बरं माय बाबा, गंभीरतेचा प्रश्न आहे. आपण सगळे लोक फक्त बस मनोरंजन म्हणून कीर्तन ऐकतो, आणि कीर्तन आयोजन करणारा ही व्यक्ती हे गावामध्ये कार्यक्रम हवा म्हणून तो या कार्याला समोर जातो. परंतु संत तुकाराम महाराजांनी जो सांगितलेला आहे त्याच्याकडून नियमाचं पालन करत नाही. आणि नियमाचं पालन जर करत नाही तर मग फळ कसला? अरे देती घेती, तुका म्हणे देती घेती तेही जाती नरकावास. आम्ही तर नरकात जाऊनच, पण
मायबाप तुम्ही नरकात जाल. आणि एवढंच नाही, इंद्रियाचे वळण उचित न कळे इंद्रियाचे लेणी मुख्या बडबडी शिकले ते. अरे आपण जाऊन जावे नरकास. अरे बड़े 42 कुळे जग, 42 कुळे जग. किती? 42. आता 42 म्हणला तर तुला कोणाचे 42? आईकडचे 31 पकडा, बापकडचे 21 पकडा. एवढी एवढ्या वेळामध्ये आपण विचार केले असेलच की आपण जीवनामध्ये किती मोठी चूक केलेली आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात आणखी, साधूपणाचा धंदा नरकानेही पूर्वजांशी, नका हवरे गडे साधू विषय भोगाया. एवढी कठीण गोष्ट आहे साधू होणे. परंतु आपण साधू आला की आपल्याला वाटतं की साधूच आहे. अरे साधूच्या भेसमध्ये तो ढोंगी कोणाचं होते ना. असं कुठे आहे की असे कपडे घातला की त्याला महाराज म्हणला पाहिजे. आता आम्ही जेव्हा हे कपडे घातलो तर आम्हाला समाज म्हणते की महाराज म्हणला. हे आमचे जुन्या भावाचे मामाजी हे घातला यांना महाराज नाही म्हणत. अरे आपली संस्कृती आहे ती कपडे वापरली. धोतर कुर्ती टोपी आपली संस्कृती आहे. पण हा कीड लागलेला समाजाला की एखाद्या माणसाने टोपी घातली, डोक्यावर कपाळात टीका लावला, अरे बाबा महाराज म्हणला रे कोणता. म्हणजे त्याचा विचार खराब करणे, त्याची बुद्धिमत्ता खराब करणे. आणि तेच मुस्लिम धर्मामध्ये जर गेला तर रोजच ते कपडे घालतात त्यांच्या धर्माचे. त्यांना काही वाटत नाही. आम्ही दाढी वाढवला किंवा अरे बापरे महाराज बनला. हे हरामखोर वृत्तीच्या माणसांना तिथेच चपल मारणा पडला. काही हरकत नाही. अरे हिंदू धर्माला जी कीड लागलेली आहे ना ती आमच्यामुळे. आज हिंदू धर्माला दुसऱ्या धर्मापासून धोका नाही आहे. आपल्यामुळे धोका, आपल्या लोकांमुळे धोका आहे. आणि आज आपण जागृत झालो ना तर